जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत महाकरुणी गौतम बुद्ध, भारतीय समाजाची उभारणी स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वावरती करू पाहणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अराजकतेच्या पार्श्वभूमीवर स्वराज्याचे जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या राणीने खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजांना मार्गदर्शन केलं आणि छत्रपती शिवाजी राजांना हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा दिली, ती राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, भूतांचा भगवत हे छत्रपती शिवाजी राजांना देणारे प्रदीपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवशेषाय मुद्रा भद्राई राजते, ही राजमुद्रा छत्रपती शिवाजी राजांना देणारे त्यांचे वडील शहाजी राजे, स्वराज्याचे रक्षण करणारे स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र कसले, इतके सारे अनर्थ एका विद्येने केले हे सांगणारे गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूर ब्राह्मणांची कसब यासारखे ग्रंथ लिहून बहुजन समाजाचा मन मनगड आणि मस्तिष्क बळकट करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एक स्त्री शिकली म्हणून आज महिलांना सन्मान मिळाला. महिला ग्रामपंचायत सदस्यापासून पंतप्रधान आणि राष्ट्रपती झाल्या. ते तुम्हाला आणि मला शिक्षण देणाऱ्या कोण? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्या राणीने 27-28 वर्ष पांढऱ्या घोंगडीवरती बसावे, पुरुषाला लाजवेल असा राज्यकारभार करून दाखवला, ते लोकमाता होळकर, ज्या राणीने औरंगजेबाची कबर येथेच गाडली, ती तारा राणे, आणि तुम्हाला मला नवे तर इथं बहुजन समाजाला आरक्षण देणारे आरक्षण करते राजश्री शाहू महाराज. घरातली भांडी कुंडी मोडा, परंतु आपल्या लेकराला चांगलं शिक्षण द्या. शिक्षणाचं महत्व तुम्हाला मला सांगणारे संत गाडगे महाराज, संतांचे विचार भारतभर पसरवणारे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे असे म्हणून संतांचे विचार भारतभर पसरवणारे संत नामदेव महाराज. अहो एवढंच काय, लावणी कोली तर करतील माझा घात देखणे प्रचित जीव घेते. समाजाचं प्रबोधन करत असताना काही समाज कंटक माझा जीव जरी घेतील ना तरी समाज प्रबोधन करणार या एकाच विचारानं पेटलेले आणि समाजाला खऱ्या अर्थानं पेटवणारे शिवरायांचे गुरु जगद्गुरु संत तुकोबराय, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री आणि माता जिजाऊ या सर्व महामानवांना अभिवादन करून आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. विचारपीठावरती उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, आदरणीय खऱ्या अर्थानं पंचशील प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी, बचुटे साहेब, मला सांगा या गावामध्ये पहिल्यांदा तुम्ही हा एवढा देखणा सोहळा चालू केलाय. सोहळा चालू करत असताना किती अडचण येते? लय अडचण येते. या पंचशील प्रतिष्ठानसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. कारण वक्ता बोलवता येतो धम्मगुरु सर, वक्ता बोलवता येतो, स्टेज टाकता येतो, पुतळे आणता येतात, सगळं माईकवाला बोलवता येतो, पण जर जयंतीला लोकच आली नाही तर करायचं काय? त्यासाठी सगळं नियोजन करावं लागतं. इथे कार्यकर्त्यांना जेवण ठेवावं लागतं. जर जेवण ठेवलं नाही तर लोक येत नाही. एवढं करून पदरचा पैसा खर्च करायचा आहे कोणासाठी? आपल्या बापासाठी. तो जर बाप नसता तर तुमचं माझं अस्तित्व नसतं. म्हणून या सगळ्या पंचशील प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. उपस्थित आपल्या गावचे सरपंच आदरणीय बचुटे साहेब असतील आणि ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली ते सुनील कळगुरुजी असतील. आता सगळ्यांचीच नावं घेत नाही, एखाद्याचं नाव राहिलं चुकून तर ते म्हणतील यांचीच ओळख होती आणि यांचीच नावं घेतली, पुढल्या वर्षी जयंतीचा सोहळा करायला यांना बोलू नका, असं होऊ नये. म्हणून उद्याच्या पेपरमध्ये चांगली बातमी येणार आहे. त्यासाठी पत्रकार साहेब निक नवरे साहेब या ठिकाणी, पत्रकार कुमार नवरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. एवढंच काय, प्रकाश रोकडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि येणार आहे ना पत्रकार साहेब, बातमी येणार आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लोक किती आहेत, किती वस्ती आहे मला माहित नाही, पण बाबासाहेबांच्या लेकराने खऱ्या अर्थानं जयंतीचा सोहळा इतका दिमागदार केला म्हणून तुम्हाला मी सॅल्यूट करतो. आणि कडगुरुजी, मला एक ठिकाणी अभिमान वाटतोय. बाबासाहेबांची पहिली जयंती चालू, पहिली जयंती म्हणजे या गावामध्ये पहिली जयंती होत आणि पहिली जयंती होत असताना विजय दिला शिवरायांचा ठेवला. आज पहा, महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठा आहे, मी मराठा आहे, इथे फक्त दोघच मराठा असतील. किती मराठा आहेत? अख्खं गाव मराठाच आहे तुमचं. दोघच मराठा आहे, आम्ही, ते मराठा आणि मी मराठा आहे. त्यांना मराठ्यांना कळलं पाहिजे की बाबासाहेबांच्या लेकरांनी जात पात न पाहता विचार पाहिले, विषय दिलाय पहिला शिवराय, शिवराय ते भीमराय सांगायचं. म्हणून या सगळ्या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि पुढल्या वेळेस सरपंच साहेब काय येत नाही एक सांगू, पहिल्यांदा सुरुवात करून व्याख्यानाला सुरुवात करणार आहे. येत नाही ना? आता तुम्ही लोकनियुक्त आहात ना? लोकनियुक्त आहेत ना? पुढल्या वेळेस जागा कशी निघेल मला माहित नाही.
कशी निघाल सांगता येत नाही. तुमची जागा होती, एससीची जागा होती म्हणून तुम्ही सरपंच झालात. जर ओपन